नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केजीएन मॅथ आणि रिजनिंग अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। मित्रो, आज सकाळी जो पहिला पेपर झाला महाराष्ट्र राज्य सेवेचा एमपीएससी चा पूर्व परीक्षेची तयारी, त्याचा जो पहिला पेपर होता यामध्ये सायन्स बद्दल खूप प्रश्न विचारले गेले। ठीक आहे, 51 नंबर पासून तर 70 पर्यंत प्रश्न विचारले गेले। मी त्या प्रश्नावर तुमच्या सोबत चर्चा करू इच्छितो। काही महत्त्वाचे टिप्स सांगत आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी सायन्स कडे दुर्लक्ष केलं असेल, त्यांना खूपच त्रास गेला असेल, कठीण गेला असेल, तर मित्रो पहिला प्रश्न शुभारंभ करत आहोत। तुम्हाला माहित असलं पाहिजे बा, आजच सकाळी 10 वाजता हा पेपर झाला। ठीक आहे, तर या पेपर मध्ये लक्षात ठेवा, तो जे सायन्सचे प्रश्न होते ते बाकीचं मला काही समजत नाही। मॅथ सायन्स बद्दल मी सांगू शकतो, तो बा पहिला प्रश्न आहे का बा लक्षात, आणि तेही मराठीत, तर मला कसंच ते सायन्स समजत नाही, म्हणून कृपा करून इंग्रजीमध्ये बरोबर ऐकायचं। 51 तर बा लक्षात ठेवा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, द रेशिओ ऑफ C14 to C12 चेंजेस कंटिन्युअसली फॉर डेड बॉडीज ऑर प्लांट। ए नावाचा एक स्टेटमेंट दिलाय आणि बी नावाचं स्टेटमेंट दिलाय। दी रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स कार्बन 14 इज युज्ड इन कार्बन डेटिंग टेक्निक। तर मित्रो, थोडं बहुत मराठीत सांगतो का, कार्बन 14 ही जी टेस्ट आहे, लक्षात ठेवा, त्याला कार्बन डेटिंग टेक्निक म्हणतात। मृत बॉडी जे मिळालं बा, तर त्याच्या हाडामध्ये किती कार्बन आहे आणि ते किती रिड्यूस होत चाललं, तर त्याच्यावरून तो किती वर्ष अगोदरचा आहे हे शोधण्यासाठी ज्या मेथडचा वापर होतो त्याला कार्बन डेटिंग मेथड म्हणतात। आणि या मेथड मध्ये लक्षात ठेवा, तो कार्बन 12 हा मोस्ट स्टेबल आहे, मात्र कार्बन 14 हा अनस्टेबल आहे। मग आता साधी गोष्ट आहे का, जर कार्बन 14 अनस्टेबल आहे तर तो कमी कमी होत जाईल, म्हणजे याच्या रेशो मध्ये चेंजेस घडतात। आणि म्हणून म्हटलं गेलं बघा, C12 लक्षात ठेवा, तो कार्बन 12 इज मोस्ट स्टेबल अँड कार्बन 14 इज अनस्टेबल। देयरफॉर द रेशिओ ऑफ C14 to C12 चेंजेस कंटिन्युअसली। आणि म्हणून तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे बघा, हाडामध्ये किती कार्बन कमी झालं याच्यावरूनच त्या डेड बॉडी बद्दल अवलोकन केल्या जातो की ती किती वर्ष अगोदरची आहे। आणि म्हणून उत्खनन करताना जे हाड मिळाले त्याच्यावरून सांगता येते का 5000 वर्षापूर्वीचं हाड आहे, हे जे आपण पेपर मध्ये वाचतो, तर हीच कार्बन डेटिंग मेथड आहे। आणि म्हणून लक्षात ठेवा, याचा पहिला ऑप्शन माझ्या मते लक्षात ठेवायचं आहे ना, तर बा पहिला याचा ऑप्शन आहे नंबर 1 ना। ऑप्शन नंबर 1 हा त्याचा आन्सर असलं पाहिजे। ठीक आहे, तर बा लक्षात ठेवा, तो याच्यानंतर मी दुसरा प्रश्न सांगता। 51 चं पहिलं ऑप्शन 1 हे त्याचं ॲक्युरेट आन्सर आहे। तर बा लक्षात ठेवा, तो त्याच्यानंतर 52 बद्दल बोलत आहोत। तर बा लक्षात ठेवा, त्यानं म्हटलं आहे दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे 0 असते। तर बा लक्षात ठेवा, मराठीत तर मला याचा काही अर्थ कळत नाही, पण एवढं पक्क सांगतो बा, दी स्पीड ऑफ टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट रिलेटिव्ह टू अर्थ इज 0। पहिला स्टेटमेंट दिला, हेन्स इट अपियर्स टू बी स्टेशनरी टू ए पर्सन ऑन दी अर्थ। बिलकुल ट्रू वाक्य आहे, 100% ट्रू आहे, कारण फिजिक्स मा सब्जेक्ट आहे। तर मग याच्यासाठी मग ना ग्रॅव्हिटेशन, जुन्या कोर्स मध्ये लक्षात ठेवा, 12वीच्या 12th क्लास मध्ये ग्रॅव्हिटेशन नावाचं होतं। याही वर्षीच्या कोर्स मध्ये आहे, त्याच्यामध्ये हा लक्षात ठेवा कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणतात। तर मग लक्षात ठेवा, तो याच्याबद्दल काही हार्ड अँड फास्ट नाही। तर मग या कम्युनिकेशन सॅटेलाइट इज ऑल्सो कॉल्ड ए जिओ स्टेशनरी सॅटेलाइट। याला जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हणतात। द पिरियड ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट इज 24 आवर। लक्षात ठेवायचं, अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट इज सेम ॲज दॅट ऑफ द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द रोटेशन ऑफ द अर्थ। दोघांची व्हेलॉसिटी सारखी असते, याचा पिरियड 24 तासाचा असतो। आणि म्हणून लक्षात ठेवा, केव्हाही आपण वर पाहिलं तर आपल्याला तो स्थिर वाटतो, कारण हेच आहे बघा, जेवढा पिरियड पृथ्वीचा आहे फिरण्याचा, तेवढाच पिरियड स्वतःभोवती पृथ्वीचा फिरण्याचा 24 तासच आहे, तर त्याचा पण 24 तास आहे। म्हणजे ज्या वेगानं पृथ्वी फिरते त्याच वेगानं तो फिरतो। आणि म्हणून आपण जेव्हा वर पाहतो त्या सॅटेलाइट कडे दुर्बीन मधून, तेव्हा तो नेहमी आपल्याला स्थिर भासतो, हे त्याचं कारण आहे। आणि म्हणून लक्षात ठेवा, दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत। आणि म्हणून याचा ऑप्शन काय व्हायला पाहिजे, तर मग ऑप्शन नंबर 2 आहे ना, ए इज ट्रू अँड इज ए रिजन ऑफ बी।
ठीक आहे, ऑप्शन 2 याचं आन्सर आहे. त्याच्यानंतर बा लक्षात घ्या, त्यांना तिसरा प्रश्न विचारला, ट्रिटियमचे अर्ध आयुष्य 12.5 वर्ष असून त्याचा बीटा किरणांना क्षय होतो, ते क्षय हो का कॅन्सर आपल्याला का करायचं आहे, आपल्याला त्याच्याशी काही मतलब नाही. 25 वर्षानंतर आहे ना मूळ ट्रिटियमचा किती अंश अक्षय शिल्लक राहील, तर इंग्रजीमध्ये काय म्हटले जाते बा, ट्रिटियम हॅज अ हाफ लाईफ ऑफ 12.5 इयर्स. तर मित्र लक्षात ठेवा, 12.5 इयर्स हे याचं हाफ इयर आहे. तर हाफ इयर लक्षात ठेवा, कॅपिटल टी न दाखवल्या जाते 12.5 इयर्स असं. अंडरगोइंग बीटा व्हॉट फ्रॅक्शन ऑफ ओरिजिनल आहे ना ट्रिटियम विल रिमेन अनडिकेड आफ्टर 25 इयर्स. तर त्यानं वेळ देऊन टाकला, टाइम देऊन टाकला 25 इयर्स एवढा आपल्याला दिला. तर मग या हाफ लाईफ पिरियडचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा 12व्या वर्गामध्ये आहे, 12th सायन्स मध्ये. तर मला लक्षात ठेवा हाफ लाईफ पिरियड इज इक्वल टू n/n0 इज इक्वल टू हाफ टू दी पॉवर लक्षात ठेवा n. ठीक आहे, हा स्मॉल n न दाखवला जातो आणि या n चाच अर्थ मग ओरिजिनल मध्ये हा कसा लिहिला गेला पाहिजे, तर मग ह्या लिहिला गेला पाहिजे T/T, पण याला सोपं करण्यासाठी इथं n दाखवतात. वेअर n इज इक्वल टू लक्षात ठेवा, वेअर n इज इक्वल टू स्मॉल T/T. तर स्मॉल t किती आहे बा, तर 25 आणि t किती आहे बा, तर 12.5. तर गावरानी भाषेत समजत असन 12.5 एक 12.5, 12.5 दोन्ही 25. या n आला, बस ही n ची किंमत इथं ठेवायची, म्हणजे n/n0 इज इक्वल टू हाफ टू दी पॉवर 2 म्हणजे 1/4 म्हणजे 0.25 म्हणजे n/n0 इज इक्वल टू 0.25. तर n बरोबर 0.25 n0. तर ओरिजिनल ह्या असतो n0 लक्षात ठेवा. हा उरलेला तर त्यानं प्रश्न विचारला, काय विचारला आहे ना, व्हॉट फ्रॅक्शन ऑफ ओरिजिनल ट्रिटियम विल रिमेन अनडिकेड आफ्टर 25 इयर्स. तर बा उत्तर याचं 0.25 ऑप्शन नंबर 3 हे त्याचं प्रूफ. तर मला लक्षात ठेवायचो. ठीक आहे, मग आता एवढं जर झालं असं तर त्यानं 54 विचारला, जेव्हा एखादा ध्वनी तरंगाचे स्पीडन भूत भिंतीवर आढळले तेव्हा प्रतिबिंबित रूप हे. तर बा हे आपल्याला मराठीत नाही समजलं, पण इंग्रजीत देऊन आहे, व्हेन कॉम्प्रेशन ऑफ साऊंड वेव्ह इज इन्सिडेंट ऑन रिजिड वॉल इट इज रिफ्लेक्टेड ॲज ए. तर मला लक्षात ठेवा, दिस इज द रिजिड वॉल. ठीक आहे, हे रिजिड वॉल आहे आणि कॉम्प्रेशन कसा असतो, तो असा कॉम्प्रेशन असतो. आणि जेव्हा हा रिजिड वॉल ज्याला डेन्सर मीडियम म्हणतात, याच्यावर जेव्हा स्ट्राइक होतो, तर मला लक्षात ठेवा, व्हेन द कॉम्प्रेशन ऑफ द साऊंड वेव्ह इज इन्सिडेंट ऑन द रिजिड वॉल दॅट इज डेन्सर मीडियम अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, रिजिड वॉल ऑल्सो एक्झर्ट ए फोर्स ऑन द कॉम्प्रेशन. बोला. And due to this force, particle velocity and wave velocity of the compression is reversed, and which is move away from the surface of the denser medium that is rigid wall. जेव्हा तो असा वापस येईल, गेला असा आला असा, तर हेच द फेज लक्षात ठेवा, चेंज बाय पाय रेडियन और 180 डिग्री. हे त्याचं कारण आहे, पाय रेडियन और 180 डिग्री. तर बा लक्षात ठेवा, माझं म्हणणं आहे पाय रेडियन और 180 डिग्री. तर बा वेव्ह ऑप्टिक्स नावाचा 12th क्लास मध्ये चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये हा पॉइंट आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर पुढचा प्रश्न मी सांगून राहिलो. ठीक आहे, 54 झाला. 54 झाला तर याचं ऑप्शन मित्र हो, आणि याचं ऑप्शन 1 आहे, कॉम्प्रेशन विथ फेज चेंज ऑफ पाय रेडियन, पाय और 180 डिग्री. पाय रेडियन पाहिजे, दॅट इज 180 डिग्री. 54 चा ऑप्शन आहे पाय और 180 डिग्री. मग आता एवढं जर झालं असेल ना, तर बा ह्यावाला एक पेज तर मोकळा झाला. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, समजते का, 55 पाहून घ्या. तर 55 बद्दल काय म्हटल्या झालं आता आहे ना, थॉम्सनच्या अणुप्रतिकृतीवरून खालीलपैकी कोणते गुणधर्म स्पष्ट समजतात. एकूण अणूची तटस्थता, मराठी शक्य नाही. तर बा लक्षात ठेवा, थॉम्सन हा काय होता, तर मित्र लक्षात ठेवा, ॲटॉम मॉलिक्यूल न्यूक्लिआय आहे ना, हा चॅप्टर आहे लक्षात ठेवा, तो कोणत्या बघा 12th सायन्स मध्ये. लक्षात ठेवा, याच्यात पहिल्याच पेजवर वर्णन देऊन आहे का थॉम्सन प्रपोज हिज मॉडेल इन 19
1903. According to this model, an atom is a sphere having uniform positive charge in which electrons are embedded. Embedded म्हणजे पसरलेले, विखुरलेले. This model is called as plum pudding model. याला plum pudding model म्हणतात. PLUMPUDDING. plum pudding model. या मॉडेलनं काय सांगलं? The total positive charge is equal to the total negative charge of electron in the atom, and therefore this explains the neutralization of atom. आणि म्हणून तिथं शब्द वापरला. हे सांगलं थॉम्सननं. 12वी सायन्सचा पुस्तक पाहून घ्या. तर मला लक्षात, मी चॅप्टर सांगतो ॲटम मॉलिक्यूल न्यूक्लिआय शेवटी आहे. तर बा ह्या जो आहे ना बा, त्यानं शब्द वापरला ओव्हरऑल न्यूट्रलिटी ऑफ ॲटम. न्यूट्रलायझेशन, कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सारखे असतात म्हणून न्यूट्रल होतो. आणि म्हणून याचा पहिला ऑप्शन 1 आहे. हे बिलकुल 100%. तर मग आता एवढं जर झालं असून तर 56 वाला प्रॉब्लेम पाहून घ्या. आणि 300 वॅटचा एक धुलाई मशीन प्रतिदिन 1 तास चालत जातो. जर एका युनिटचा दर 3 रुपये असेल तर मार्च महिन्यामध्ये त्या मशीनसाठी वापरलेला खर्च किती? तर बा पॉवर लक्षात ठेवा. हा 9 क्लासमध्ये सायन्स मध्ये चॅप्टर आहे. बा लक्षात ठेवा, त्याच्यात हा वॅटचा प्रश्न आहे. तर तो मी सांगत आहोत. ए वॉशिंग मशीन रेटेड 300 वॅट is operated for 1 hour per day. एक मशीन आहे म्हणते ना. कोणती मशीन आहे? वॉशिंग मशीन. 300 वॅटची वॉशिंग मशीन आहे. एका दिवसात 1 तास चालते. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर काय कठीण आहे? मग हे 300 वॅट म्हटलं ना तर तो त्याची पॉवर झाली का? त्या मशीनची पॉवर किती आहे? मग 300 वॅट तरी दिसत असेल तर इथं लिहून राहिलो वॅट असं. पुढं मी सांगून राहिलो बा लक्षात ठेवायचं आहे ना. व्हॉट विल बी दी कॉस्ट ऑफ एनर्जी टू प्रोड्यूस वॉशिंग मशीन फॉर द मंथ ऑफ मार्च. झाला, विषय संपून गेला. मग आता एवढं जर झालं तर 300 वॅटची मशीन रोज चालते. आणि महिना कोणाचा आहे? तर मार्चचा महिना आहे. म्हणजे मार्च महिना 31 दिवसाचा असतो. म्हणजे रोज 1 तास चालते. तर 31 दिवसात किती तास चालल? तर 31 तास चालल. बोला, समजते का? मग लक्षात घ्या ना. मग व्हॅट किती आहे त्याचा? तर 300 व्हॅट आहे. तर बा डोक्यामध्ये आलं पण हे तर क्लिअर झालं का रोज 1 तास चालते. तर 31 दिवसामध्ये किती तास चालल? तर 31 तास चालल. तर बा लक्षात घ्या, टाइम देऊन आहे ना आपल्याला 1 hour पर डे. आता 1 hour पर डे. तर बा रोज 31 तास चालत असेल तर लिहून देऊ 1 hour पर डे. तर याले 31 न गुणलं तर बा हे झाले 31 hour असं. बोल बा, पैसे देऊन टाकले ना किती खर्च येईल बा? तर 3 रुपयाच्या हिशोबानं थे काढा. मग आता काय सांगता येते का? 300 वॅटची मशीन एवढं लिहायला कुठं वेळ आहे? 300 वॅटची मशीन लक्षात रोज 1 तास चालते. तर 31 तासात किती चालल? तर 31 तासात चालल किती रे? तर बा 300 ने किती न गुणा लागल? तर 31 न. तर हे झालं 300 वॅट आहे. आणि याला जर 31 आवर न गुणलं तर बा लक्षात ठेवा, जे येईल ते तुमचं उत्तर. ते नंतर करत बसू. आता नियम माहित पाहिजे का? युनिट म्हणतो युनिट, त्यानं शब्द वापरला आहे ना. माझं लक्षात आहे, जर 1 युनिटचा खर्च 3 रुपये तर युनिट म्हणजे किती असते रे? तर 1 युनिट लक्षात ठेवायचं तर हा असतो 1 किलो वॅट आवर. 1 किलो वॅट आवरलाच काय म्हणतात? युनिट म्हणतात. आणि किलो वॅटचं रूपांतर वॅट मध्ये करायचं असेल तर 1000 न गुणा लागते. म्हणजे या झाला 1000 वॅट आवर. बोल बस. आपल्याला आता काय पाहिजे? तर किती युनिट जळलं? तर नंबर ऑफ युनिट काढायचा आहे आपल्याला. नंबर ऑफ युनिट. तर लक्षात ठेवा, नंबर ऑफ युनिट काढायचं असेल तर एवढ्यानं भागून टाका. विषय संपून गेला. तर बा ह्या झाला 300 लक्षात ठेवायचं गुणिले काय रे बा? तर 31 भागिले हे झाला 1000. इथं वॅट न इथं आवर आहे. तर बा ह्या वाला 2 आणि ह्या वाला 2 कटला. 3 1 3 3 त्रिक 9 असं भागिले 10 म्हणजे 9.3. तर एवढे युनिट जळले. तर एका युनिटले 3 रुपये खर्च.
तर एवढ्या युनिटले किती तर आपल्याला माहित पाहिजे कॉस्ट बरोबर 9.3 गुणिले 3 म्हणजे 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27 एवढे रुपये खर्च येईल. तर मित्र हो लक्षात ठेवा 56 या क्वेश्चनचं 56 चा आन्सर राहील चौथा ऑप्शन, फोर्थ ऑप्शन. बोला त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं समजते का 57 तर बा लक्षात या ना ब्लँक स्पेस देऊन टाकली बा एमसीक्यू विचारला बायोलॉजीवरचा इज अन आर्टिफिशियल मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन 9th क्लास मध्ये आहे हा, तुम्ही वाचा. तर बा लक्षात आहे यूज टू प्रोड्यूस प्लांट अँड कंबाइनिंग डिझायर्ड स्टेम विथ फेवरेबल रूट कॅरेक्टरिस्टिक्स. तर बा लक्षात ठेवा ह्याचा आहे ना ग्राफ्टिंग आहे. लक्षात ठेवाचं ग्राफ्टिंग बद्दल बोलून राहिलो आता का बा ग्राफ्टिंग इज अन आर्टिफिशियल मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन यूज्ड टू प्रोड्यूस प्लांट कंबाइनिंग फेवरेबल स्टेम कॅरेक्टरिस्टिक्स. जे आवडीचं असं स्टेम त्याचं कॅरेक्टरिस्टिक त्याच्यात दिसून येते. बोला समजते का? ठीक आहे. The stem of plant is to be greatest, known as session. तो जो काप असतो ना त्याला सेसियन म्हणतात. and the root is called stalk. तर बा याचं उत्तर आहे ग्राफ्टिंग. हे आन्सर 9th क्लास मध्ये आहे. मग आता एवढं जर झालं असंत मित्र हो याच्यानंतर ह्या 57 झाला तर 57 नंतर आता तुम्हाला पाहिजे 58. बा लक्षात ठेवायचं तो 58च्या पहिले मी 59चं वर्णन करून टाकतो. तर 59चं पहा वर्णन कसं कर हे थोडंसं मिटवा लागते. 58 नंतर सांगतो पहा 1 मिनिटाच्या अगोदर, कारण ते फुला फालावर आहे. ठीक आहे वेळ चालला जाईल. महत्वाची पहिले घेऊन टाकू. आणि बात यानं काय सांगलं बात लक्षात द्या योग्य पर्याय ओळखून जोड्या लावा. किती सोपं साधं आहे बा. तर बा इंग्रजी मराठीत नाही समजणार. इन एक्झॉस्टिबल रिसोर्सेस न संपणारा रिसोर्स साऱ्या जगात माहित आहे सोलर एनर्जी. याच्यासारखी तर एनर्जी नाही किती वापरा फुकटाची काही पैसे लागत नाही नो कॉस्ट. बोला समजते सोलर एनर्जी इज अवेलेबल ऑन फ्री कॉस्ट. मग आता एवढं पाहिजे असं ते पाहिजे तेवढी घ्या. कधी कोणी ते मला म्हणणार नाही का दे पैसे म्हणून. आणि म्हणून म्हटलं गेला इन एक्झॉस्टिबल रिसोर्सेस 100% सोलर एनर्जी म्हणजे तिसरं याचं उत्तर पाहिजे. मग आता एवढं जर झालं अक्कल लावली असती ना तर तिसरा आहे ना तिसरा ऑप्शन 4ही ऑप्शन मध्ये 3 नंबर मध्येच तिसरा आहे पहिलं. तर तिथंच जजमेंट येऊन जाते का तोच बरोबर असेल. तरी मी सांगून राहिलो दुसरा स्ट्रॅटोस्फियर. लक्षात ठेवा स्ट्रॅटोस्फियर हा काय भानगड आहे तर मला लक्षात ठेवायचं आकाशामध्ये असणारं जी लेयर आहे वेगवेगळ्या आहे ना वेगवेगळ्या प्रकारच्या लेयर्स आहेत. जमिनीपासून किती उंचीवर 4 लेयर आहेत. तर मला लक्षात ठेवा टोपोस्फियर स्ट्रॅटोस्फियर. तर स्ट्रॅटोस्फियर मध्ये कोण असतो बा तो ओझोनची लेयर. आणि म्हणून म्हटलं गेला का स्ट्रॅटोस्फियर इज दी रिच लेयर ऑफ ओझोन. आणि म्हणून याचं दुसरं उदाहरण एक्झाम्पल आहे ना दुसऱ्याचं उत्तर चौथा आहे. आणि नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. नॉन रिन्युएबल म्हणजे जे पुन्हा मिळणार नाही म्हणून व्यवस्थित काळजीने वापरा म्हणजे पेट्रोल. तर याला फोसाईल फ्यूल म्हणतात. कोल लक्षात ठेवा अँड पेट्रोल. तर फोसाईल फ्यूल इज दी नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. आणि म्हटलं क्लोरो फ्लोरो कार्बन. तर मला लक्षात ठेवायचो आहे ना हा फ्रीज मध्ये पहिले वापरायचा. पोल्युशन मुळे हा बंद केल्या गेलं. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा हा कंपाऊंड आहे क्लोरो फ्लोरो कार्बन. तर मला लक्षात ठेवा याला अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज आहे याची. तर आहे ना मग या जोडीचं ऑप्शन करेक्ट ऑप्शन तिसरा आहे. ऑप्शन थर्ड याने ज्यानं काळ केलं त्याचं बरोबर. तर बा एवढं जर झालं असं ना तर बा लक्षात ठेवा याच्यानंतर असा 60 सांगून राहिलो. इथंही जोड्या लावा लक्षात ठेवा. तू समजते का म्हणजे मला लक्षात ठेवा मॅचेस सांगल्या तर व्यवस्थित कशा पाहिजे. पहिला आहे बायोस्फियर. दुसरा आहे बा लिथोस्फियर हायड्रोस्फियर ऍटमॉस्फियर. मराठीतही तेच नावं दिली आहे. तर मला लक्षात ठेवा पहिला महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा का बा बायोस्फियर हे जेव्हा आपण म्हणतो तर बायोस्फियर साठी काय भानगड आहे. मग बायोस्फियर लक्षात ठेवायचो समजते का बायोस्फियर
तर मग काही हार्ड अँड फास्ट नाही आहे. बायोस्फिअर आहे ना, प्लांट, ॲनिमल आणि मायक्रो ऑर्गॅनिझम, मायक्रोब्स म्हणतात ज्याच्यामध्ये राहतात त्याला बायोस्फिअर म्हणतात. तर मला लक्षात ठेवा बायोस्फिअरचा अर्थ ज्यात प्लांट आहे, ॲनिमल आहे, बाकी सर्वजण राहतात, लक्षात ठेवा त्याला म्हणतात बायोस्फिअर. त्याच्यानंतर लक्षात ठेवा लिथोस्फिअर आहे. तर मग लिथोस्फिअर आहे ना, सॉलिड कॉम्पोनंट ऑफ अर्थ, जे अर्थमध्ये सॉलिड कॉम्पोनंट त्याला लिथोस्फिअर म्हटल्या जाते. आणि लक्षात ठेवा तिसरा आहे हायड्रोस्फिअर. तर मग हायड्रोस्फिअर म्हणजे हायड्रो म्हणजे पाणी, तर ज्याच्यामध्ये ओशियन, सीज, रिव्हर, लॅक्स हे येतात त्याला हायड्रोस्फिअर म्हणतात, पाण्याचा भाग. तुम्हाला लक्षात आहे. आणि शेवटी आहे बा ॲटमॉस्फिअर. ते तर सांगायचं कामच नसलं पाहिजे बा, कारण ॲटमॉस्फिअर काय करतो का, विच कव्हर दी, लक्षात त्या सराउंडिंग, म्हणजे ह्या ॲटमॉस्फिअरचं थिक कव्हर आहे. बोला समजते बा, थिक गॅस आहे ना, 8व्या वर्गात मध्ये डेफिनेशन आहे थिक गॅसेस, लक्षात ठेवा कव्हर दी सराउंडिंग टू दी अर्थ इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. 8th क्लासमध्ये डेफिनेशन आहे. मग एवढं जर झालं असं तर मग नेक्स्ट प्रश्न सांगून राहिलो 61. तर मला लक्षात ठेवायचं आहे ना, काय प्रश्न आहे, विच ऑफ दी फॉलोइंग प्रोटोझोआन डिसीज इज ट्रान्समिटेड बाय बाईट ऑफ आहे ना TCTC फ्लाय. तर बा 61 बद्दल बोलून राहिलो. तर बा स्लीपिंग सिकनेस लक्षात ठेवायचो आहे ना, स्लीपिंग सिकनेस इज कॉज्ड बाय मायक्रोस्कोपिक पॅरासाइट. इट इज ट्रान्समिटेड बाय TCTC फ्लाय. लक्षात ठेवायचं. तर याचं ऑप्शन आहे बा पहिलं, ऑप्शन 1 आहे ना, स्लीपिंग सिकनेस हा लक्षात ठेवायचो मायक्रोस्कोपिक पॅरासाइटनं होतो, त्याला प्रोटोझोआन म्हणतात. आणि हा घडवून आणणारा, ट्रान्समिट करणारा जो लक्षात ठेवा त्याला TCTC फ्लाय म्हणतात. तर मला लक्षात ठेवायचो. बोला समजते का. मग आता एवढं जर झालं असं, दी सेल वॉज फर्स्ट टाइम डिस्कवर्ड बाय. तर मला लक्षात ठेवायचो आहे ना रॉबर्ट हुक आहे ना, हे पण 9th क्लासमध्ये सेल नावाचा चॅप्टर. तर रॉबर्ट हुक वॉज द नेम ऑफ सायंटिस्ट विच डिस्कवर द सेल इन 1665. बस एवढं लक्षात ठेवा. मग आता एवढं जर झालं असं तर मला लक्षात ठेवायचो. याच्यानंतरचा मी सांगून राहिलो 64, 65 लक्षात ठेवायचो. जेवढं लवकर होईल तेवढं ऐकून घ्या. तर मग 66 पहिले ऐका बायोलॉजीचे, मग 5 बसू आपण. तर मग 66 बद्दल बोलून राहिलो. आणि काय सांगलं बा, दी EMF ऑफ अ केमिकल सेल इज पॉझिटिव्ह वेन दी फ्री एनर्जी चेंज ऑफ द रिॲक्शन. केमिस्ट्री 12th क्लासमध्ये आहे, गिव्स फ्री एनर्जी. गिव्स फ्री एनर्जी जर माहीत असेल तर मला लक्षात ठेवा याचा फॉर्म्युला होता का बा डेल्टा G इज इक्वल टू लक्षात ठेवा -NF E0 मायनस NF. लक्षात ठेवा NF. आता पूर्ण तो वर्णन NF आज तरी नाही करतायत पूर्ण वर्णन, -NF E0. तर मला लक्षात ठेवा हा जो E0 लक्षात ठेवा हा जर हा सेल आहे आणि हा जर पॉझिटिव्ह असला तर इथं याने पॉझिटिव्ह दाखवा लागल. तर म्हणजे सरळ सरळ डेल्टा G इज इक्वल टू -NF. लक्षात ठेवा पॉझिटिव्ह E0 सेल. आणि ह्या लक्षात ठेवा हा पॉझिटिव्ह देऊ नये तर हा मायनस ने याने प्लस ले गुणलं. तर बा लक्षात ठेवा त्यानं स्पष्ट म्हटलं आहे बा, पहिले कान देऊ नाही का, EMF ऑफ केमिकल सेल इज पॉझिटिव्ह असं लिहू नये म्हणून मी पॉझिटिव्ह घेतला. तर मग मायनस प्लस मायनस होते म्हणजे डेल्टा G इज इक्वल टू -F E0 सेल असं. तर हा मायनस आला म्हणजे निगेटिव्ह आला. हो, आणि निगेटिव्ह आला ज्याची किंमत निगेटिव्ह असेल तो 100% 0 पेक्षा लहान असतो. हे त्याचं कारण आहे. आणि म्हणून मित्र लक्षात द्या याचा ऑप्शन 2 असलं पाहिजे. ठीक आहे, असलं नाही पाहिजे, हायस 2च आहे, वादच नाही. ठीक आहे. मग आता लक्षात ठेवायचं. हो, याच्यानंतर मी काय सांगून राहिलो बा, तर 68 पाहून घ्या. जे आहे ना 100% क्लिअर आहे ते पहिले सांगून राहिलो. 68 पहा मित्र. मग मी 68 सांगून राहिलो. दी नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन टेट्राहेड्रल NiCO4 कॉम्प्लेक्स इज. तर मला लक्षात ठेवा कोऑर्डिनेट कंपाऊंड नावाचा 12व्या वर्गामध्ये मागच्या कोर्समध्ये होता चॅप्टर, आता आहे. लक्षात ठेवायचं होतं. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी याच्यामध्ये आहे. अकॉर्डिंग टू दी व्हॅलेन्स बॉन्ड थेरी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ लिगॅंड अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ लिगॅंड फील्ड द पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस and therefore लक्षात ठेवायचं NiCO4 कॉम्प्लेक्स है ना having no unpaired electron. It has tetrahedral structure. लक्षात ठेवायचं है ना, it has tetrahedral structure with sp3 hybridization.
असं शिकले मी आता डायरेक्ट सांगत नाही. इट इज डायमॅग्नेटिक कंपाऊंड. लक्षात ठेवा. सो द नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन इन NiCO4 इज 0. हे त्याचं कारण आहे. मी पूर्ण कारण सांगलं. सायन्सचे विद्यार्थी असतील तर माहीत समजलं असेल है ना. आता तर याच्या पलीकडे काही सांगता येत नाही. कसं होते काय होते भविष्यात पाहू लागल्यास तर मला लक्षात आहे याचा ऑप्शन आहे पहिला 0. लक्षात ठेवा. तर याच्यानंतरचा देऊन आहे मला खालीपैकी कोणती आहे ना काय व्हिच ऑफ द फॉलोइंग आर टर्पेनॉइड्स. बायोलॉजीचा प्रश्न आहे. तर मग व्हिटॅमिन ए ला टर्पिन म्हणतात आणि मेथॅनॉल याला पण टर्पिन म्हणतात. आणि म्हणून लक्षात मिथॅनॉलला लक्षात ठेवायचं आहे ना पेपरमिंट पण म्हटल्या जाते. मिथॅनॉल इज ऑल्सो कॉल्ड ॲज पेपरमिंट. लक्षात ठेवायचं व्हिच इज ऑल्सो टर्पिन अँड व्हिटॅमिन ए इज ऑल्सो टर्पिन. आणि म्हणून याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन 3. लक्षात ठेवा बोथ मिथॅनॉल ॲज वेल ॲज व्हिटॅमिन ए. तर मग याच्यानंतर लक्षात ठेवायचं शेवटला प्रश्न आहे 70. मग लक्षात ठेवा इन मॉडर्न पिरियोडिक टेबल विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट ॲटॉमिक रेडियस आर ट्रू. लक्षात ठेवा एवढा लहानसा पोराचा प्रश्न आहे. 10व्या वर्गाचं क्लासिफिकेशन 10 क्लासचा क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट स्टेट मधला चॅप्टर खोला तर त्याच्यामध्ये सांगते बा ॲज वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम अलॉंग द ग्रुप. लक्षात ठेवा सो नंबर ऑफ शेल इन्क्रीजेस अँड देअरफॉर द ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग. हेन्स लक्षात ठेवायचो याचं उत्तर राहील का बा आहे ना इन्क्रीजेस आहे ना काय म्हटलं बा ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. तर 100% याचा आन्सर ए पाहिजे. बोला पहिला आन्सर पाहिजे इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. तर मग मित्र हो लक्षात ठेवा तो माझा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन शेअर करा. उरलेले 4-5 प्रश्न मी 2 मिनिटात तुम्हाला पुन्हा सांगतो. आणि दुसरा पेपर आता सुटला असेल तो आला तर मी पुन्हा लवकर टाकण्याचा प्रयत्न करतो. लवकर पहा. आवडला तर मेसेज करा लाईक करा. नमस्कार.